शस्त्र वगैरे काही सापडलं त्याच्याकडे? नाही, पोलीस तपास करतात. मी तर आज सकाळी 6:30ला बाहेर गेलो होतो कार्यक्रमाला, चांदवडला गेलो होतो. मी आता आलोय. मला ह्या मधल्या प्रकरणात काय काय घडलं याची मला कल्पना सुद्धा नाही. मी आता चांदवड म्हणजे नाशिक जिल्ह्यात जाऊन मी आता इथं येऊन बसलेलो आहे. म्हणून पोलिसांशी माझं तसं बोलणं झालेलं नाही. आता मी पोलिसांशी घरी गेल्यानंतर बोलेल, काय तपासामध्ये निष्पन्न झालं ते त्यांच्याकडून माहिती सुद्धा घेईल. तुमची सुपारी दिली असं तुम्हाला संशय आहे का? सुपारी आता काय सांगता येत नाही ना. माझ्याकडे मोठी रक्कम येणार होती असं जो आरोपी जर म्हणत असेल त्याच्या मित्रांना, तर ह्याच्या मागे काहीतरी असावं. कारण की त्याचा माझा संबंध काय आहे, मी त्याला ओळखत नाही. बरं, त्याचं माझ्या मतदारसंघातला नाही. आणि ते संसारनगर तिकड म्हणजे समतानगर पासून इकडे यायला जवळपास 5-6 किलोमीटर यायचं कारण काय, आणि तेही रात्री. म्हणून हा थोडासा संशय येतो, परंतु पोलीस तपास करतील. असं आहे की त्याला माहिती आहे, त्या गुन्हेगार आहे, त्याला पोलीस काय हे माहिती आहे. तुमच्या घरी तुम्ही पालकमंत्री आहात, तुमच्याकडे पोलिसाचा बंदोबस्त असतो हे पण माहिती आहे, तरी तो तेवढी आता डेअरिंग करतो. माझा प्रश्न असा आहे की मग तुमच्याकडे येण्याची डेअरिंग करतो तर सामान्य लोकांचं काय होत असेल? निश्चितच याची आपण सर्वांनी दखल घेतलीच पाहिजे. अहो, त्याला क्रांचक पोलीस स्टेशनला घेऊन गेले तर त्या पोलिसाला म्हणलं तू 13 नंबर आहे का, म्हणजे काय. ज्यांनी चापट मारली तो म्हणतो इससे डबल बदला मैं तुमसे लूंगा, आणि बिंदास, काही त्याला काही वाटत नव्हतं. अशा प्रकारे जर तो पोलिसाची आरेरावी करत असेल तर कदाचित मग अशा लोकांना खऱ्या अर्थानं समज आपली जबर दाखवणं हे पोलिसाचं काम आहे. तुम्ही क्राईमच्या मीटिंग घेतल्या, तुम्ही पोलिसांना सूचना दिल्या, सगळं केलं, पण शेवटी तुमच्यापर्यंतच पोहोचलंय सगळं. कधी कधी गुन्हेगाराला वचक बसवण्यासाठी जे काही पोलिसांनी ऍक्शन घेतलाय त्याचा परिणाम एखाद्या वेळेला आपण वैसा बडा काम करेंगे की दुनिया देखते रहे असं काही त्या डोक्यात असू शकतं. किंवा आजकाल जे काही बातम्या चालल्यात त्या अनुषंगाने कुणी सगळीकडून आता हा माणूस काही थांबत नाही तर काय असाही प्रकार काही करत असतील. परंतु जोपर्यंत सत्यता समोर येत नाही तोपर्यंत मी कुणावर आरोप करणार नाही, भाष्य करणार नाही. परंतु हा जो पकडला गेलेला आरोपी होच, याचा तपास पोलीस योग्य दिशेने करतील असा माझा विश्वास आहे. सुरक्षा आहे ती तेवढी योग्य वाटते तुम्हाला की सुरक्षा आणखी कडक व्हायला?